हाय हॅलो नमस्कार. मी वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, शेतीची कामं चालू झाली आहेत. आंब्याची कामं जी होती ती सगळी संपली आहेत. काही नाही काही हिरवळ रुजाक सुरुवात झाली आहे आणि पाऊस देखील थोडंफार सुरू झालो आज मिरग हा. आणि योगायोगाची गोष्ट अशी की आपण आसामवरनं एक पार्सल मागवलेला होता नर्सरीतनं, तर नेमक्या आज इला. आज काय पार्सल आता बघूया. मी समोर बघतास ह्या जवळजवळ 60 ते 70 फूट उंचीचा हापूस आंब्याचं झाड आहे. आणि जिकडे तिकडे बघशाल आजूबाजूक, इकडे घराकडे असू दे नाही तर शेतीत असू दे, तर ही अशी देवगडमध्ये तुम्ही इलात म्हणजे कोकणात इलात की हापूस आंब्याची झाडं दिसली नाही असं होत नाही. तर इकडे एक लहान या चैतनचा, तर अशी खूप सारी लहान झाडं आहेत आणि हापूस आंब्याची लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात केली जातात. याचबरोबर पायरी, केशर हे देखील आंबे एक बदल म्हणून परागीभवनासाठी म्हणून लावले जातात. आणि वेगवेगळ्या जातीची आंब्याची लागवड आता करण्यात येतात. तर आपल्याकडे दशहरी भेटतं, त्याचप्रमाणे अजून देखील करेल वगैरे जाती आहेत, खूप सारे जाती आहेत. आता आपणच यावर्षी काढले ते रत्ना, केशर, करेल, त्यात करून तोतापुरी आणि हापूस, पायरी वगैरे हे काढले. तर आता वेगवेगळी झाडं ज्या प्रमाणात येली, तर आपण मियाझाकी म्हणून जपानचा गाजलेला एक आंब्याचं झाड आहे, त्याची रोप मागवलेली आहेत. नर्सरीतनं पॅकिंग चांगली करून येतं. त्या झाडाक तसा काही प्रॉब्लेम येत नाही, पण झाड 6 दिवसांनी यायचं ते का 10 दिवस लागले. त्यामुळे एका झाडाची पानं सुकली आहेत वाटतं, जी बाकी नंतर बघू. तर इंडियन पोस्टने म्हणजे आपल्या पोस्टने येता तळे बाजारला ह्या पार्सल आपल्याला भेटला, तिथनं पिकअप करूचा लागला, आपल्या जवळचाच हा. तर अशा प्रकारे ह्याच्यावर नाव, नंबर आपलो समीर सुरेश मिराशी @चांदोशी, पोस्ट तळे बाजार, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, पिनकोड सहित मोबाईल नंबर हा. आणि त्याच्यानंतर ही नर्सरीचं पिनकोड वगैरे सगळा हा. तर ह्या आपल्या आसामवरनं इल्ला पार्सल हा. हे बघा इकडे लिहिलेला आसाम होजाई म्हणून. नर्सरीचं नाव लंका, त्या ठिकाणी होजाई हो तालुको, काही जिल्हो असतात आसामवरनं, हे पिनकोड. अशा प्रकारची पॅकिंग आहे. वरती पूर्ण PVC पाईप हा, त्याका देखील होल ठेवलेले आहेत हवा आत जाण्यासाठी. खाली असा पॅकिंग आहे. तर आता आपण कट करून फोडूया.
तर झाडांका 10 दिवस झाले आहेत. एका झाडाची सगळीच पानं गळाली कारण उपसेल्यामुळे, आणि त्याका नवीन मूग देखील येले आहेत. ते नवीन मूग आता येतीलच. बाकीची झाडं चांगली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आंब्यावर कुठला, तर ह्या मियाझाकीचा, ही मियाझाकीची 3 झाडं आहेत. त्यांच्यावर लेबल हा. आणि डायबिटीसवाल्या पेशंटसाठी म्हणजे आईसाठी स्पेशल झाडं आणलेली आहेत. ज्या झाडांचा कलर देखील काळच असता आणि फळं देखील काळीच येतात, ज्याचं नाव ब्लॅक स्टोन म्हणू हा. तर ही ब्लॅक स्टोनची 2 झाडं स्पेशल मागवली आहेत. ही आईची झाडं अजून देखील खोलूची आहेत. त्यांची खाली पिशवी स्पेशल पॅकिंग आहे. तर मित्रांनो, आपण जे मियाझाकी आणले आहेत ते का जवळजवळ 1 महिना झालो हा. 1 महिन्याभरापर्यंत पहिल्या आधी पाऊस लागत नव्हतो, नंतर पाऊस असं तुफान लागायला लागलो की मध्ये वेळ भेटलो नाही. आणि अशी झाडं राहतात आपल्याकडे. फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतोय. मस्त झाडं आहोत, परंतु त्यांची जी माती आहे ती थोडी असल्यामुळे ती त्याची काय त्याच्यात डेव्हलप होणार नाही. इल्यावर जी सुकल्याप्रमाणे कोमेजल्यासारखी दिसत होती ती आता एका इकडे पालवी इली या, एका इकडे इल्ली. ती गाडीतनं आता आणताना टकी मोडली. तर असू दे. तर ही अशी आहेत, चांगली झाडं आहेत, पण त्यांच्या मुळात माती बघितलात तर वाहतूक सोपी होण्यासाठी ही अशी एवढीशीच माती दिली आहे. म्हणजे एक साधारण आपलं बचकोभर माती असतात. हे बघा, म्हणजे आपण साधारण गुलाबाची रोपाची आणतो नर्सरीतनं, तेका जेवढी आपल्याकडे माती असतात तेवढी माती आहे. ह्या झाड बघितलात तर त्याचा जो मातृवृक्ष म्हणजे ज्याच्यावर ह्या कलम केला तो, त्याचं ही एक फांदी इलिया, ही एक फांदी इलिया, ही एक फांदी इलिया. ह्यो फांदी आपल्याला ठेवूचो नाही, ह्यो कट करून टाकूचो, कारण आपल्याला फक्त मियाझाकीचा ह्याच्यावरती कलम भरलेला ह्या झाडापासून आपल्याला उत्पन्न घ्यायचं. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये झाड काही घासली गेली आहेत. हे बघा, या साईडने असा घासला गेला. तर अशी घासली गेलेली जी झाडं आहेत त्याचा काय प्रॉब्लेम होत नाही. ही जमिनीच्या खाली जाऊ काय, मग त्याचा काय प्रॉब्लेम येणार नाही. परंतु आपण हुरवताना हे जो सांदो ह्यो जमिनीच्या खाली जाणार नाही, ह्याची सध्या तरी काळजी घ्यायची. नंतर गेलो तर ठीक आहे. चला आता लावूया. तर आपण ह्या झाड घेतला, एका साधारण एक गुडघाभर उंचीचा खड्डो मारलो. तर खड्ड्यात टाकूसाठी आपण खत घेतला, लेंडी खत, कोंबडीची शीट वगैरे आहे त्याच्यात, आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेला. बाकीचं नंतर बघूया. आपण खड्डो जवळजवळ हेनाच भरणार आहोत. थोडासा टाकून घेऊया. अशा प्रकारे न तोडता काढायचा. खाली जर अशी मुळं असली तर थोडीफार अशी सुटी करायची. माती बघितलात तर गणपतीची आपली माती असता ना तशी माती आहे. त्या झाड ठेवतंय. झाड साधारण उभ्या करून ठेवला एवढ्यापर्यंत त्याका सध्या भरणार. त्याच्यानंतर एवढं भर घालू मग होतं. लावून झाल्याच्यानंतर थोडासा दाबायचं हलक्याच.
तर अशा प्रकारे हे झाड लावलेला हे का फळं येऊ नये फळं त्याचा काही विषय नाही, फळं तर येणारच आहेत, पण जरी फळं येली नाही तरी आपल्या मातीत वाढलेल्या झाडाचे, आपल्या वातावरणात वाढलेल्या झाडाचे आपल्या क्राफ्ट मिळू शकतात, ज्याच्यामुळे आपण दुसऱ्या झाडावर ते कलमं करू शकतो. चला बाकीची कलमं लावून घेऊया. मित्रांनो सगळी जी झाडं होती ती लावून झाली आहेत. पावसामुळे पुढचा शूट करता येईल नाही. याक मियाजाकी आंब्याचा योग्य जागा नसल्यामुळे आपण लावला नाही. दुसरा झाड जे तो देठ मोडलेलो ता लावला, त्याका जास्त माती टाकली नाही कारण इकडे आपली अळी आहेत, ही चिबूड तोशी भेंडे वगैरे आहेत. ही लाल भाजी आहे. लाल भाजीचा पान बघितला तर जवळजवळ माझ्या चपक्या एवढा ह्यो माझा हात, त्या लाल भाजीचा पान जवळजवळ हाता एवढा मोठा पान हा. आणि काय काय महत्त्वाच्या जाती असतात त्या हापूस आंब्याच्या आपल्याला भेटत नाही. ह्या जा झाड ह्या आपण लावलेला, ह्या झाड गेल्या वर्षी लावलेला आणि एक प्रयोग म्हणून लावलेला. झाड आपण बऱ्यापैकी चांगला केला. 1 वर्षाचं झाड तुमका वाटणार नाही, माझ्यापेक्षा उंची आहे त्याची आणि खोड देखील मजबूत आहे. ह्या झाडा ह्याची जात मानकूर, गोवा मानकूर. आंबो मस्त असता, लाल बुंद होता आणि त्याका थोडंसं केशर म्हणजे शिरे असतात. तर ह्यो गोवा मानकूरचा झाड आहे. ही प्रयोग म्हणून वेगवेगळी लावलेली झाडा. चला मियाजाकी आंबो कसो असता काय असता हे मी तुमका पुढच्या व्हिडिओत सांगान. 3 लाख रुपये किंमत किलोची असता. सूर्याचा अंडा म्हटला जाता. जपानमध्ये 3 लाख रुपये किमतीने विकलो जाता. माझ्याकडून तुम्ही तेवढ्या किमतीने घेणार पण नाही आणि मी तेवढ्या किमतीने विकणार सुद्धा नाही. पण आपल्याकडे चांगलं होऊन दे, निदान तुमका टेस्टसाठी खाऊसाठी म्हणून तरी आंबे भेटतील आपल्या ग्राहकांका सुद्धा आणि तुमका सुद्धा. चला तर घरा जाते. त्याच्या आधी मी ही झाडं लावता लावता बाहेरनं काय काय आणलं दाखवते थांबा. तर ही एवढी आपली करटुली गावली आहेत. गावाची नाही म्हणून पहिली काढली नाही, नंतर गावली म्हटलं 10-12 झाली म्हणून काढले. तरी 20 एक करटुली भेटली आहेत. आम्ही काटला म्हणतो, काही ठिकाणी एका कंटोळी म्हटली जातात. आणि इकडे ठेवली आहेत फोडशेच्या भाजीची जुडिओ. फोडशेची भाजी आहे, 3 जुडिओ गावल्यो. आणि हिरडो कोकणातले जे असतील त्यांना तुमका माहीत असतात. लहान मुला जी असतात ह्यांका ताण परतण्याचा जो प्रकार असता ती जर परतली नाही तर ह्याचा औषध होता. ह्याचं पालो तेलात गरम करून मुलांच्या संपूर्ण अंगात केसापासून चोळलं जातं आणि त्याच्यामुळे तर ताण पडतो जो असता तो विषय काय करूच लागत नाही. नाही का शास्त्रीय कारण आणि औषध देखील आहे, त्यामुळे ही औषधं भेटली आहेत. तर असं एक काम करत असताना दुसरा काम होतं, दुसरा काम करत असताना तिसरा होता आणि असं काम करता करता अशी काहीतरी करटुली वगैरे भेटली की काम करताना जो कंटाळो इल्लो असता किंवा दम लागलेलो असता तो सगळं क्षीण जावचा काम करता आणि फ्रेश होता माणूस. चला टाटा बाय बाय. व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.